देशातील मराठी पत्रकारांचे मातृसंस्था मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 83व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील तालुका मराठी पत्रकार संघ कार्यालय या ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 83व्या वर्धापन दिनानिमित्त सदर मराठी पत्रकार परिषदेचे 84व्या वर्षात पदार्पण झाल्याने या ठिकाणी पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रम उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार गोपीदादा लांडगे, प्राध्यापक प्रदीप दीक्षित सर, डॉक्टर निखिल शिंदे, डॉक्टर धनंजय कोल्हे, डॉक्टर सुरेश कासार, डॉक्टर जिज्ञासा अहिरे व धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके, पत्रकार गोरख पाटील आदी सर्वच पदाधिकारी त्याचबरोबर पत्रकार बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुभवलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने नवदीप सारख्या व्यक्ती प्रेरणा मिळत असते आणि तुमचा अनुभव नुकताच आपण महाराष्ट्रात नव्हे तर देशाचं लक्ष वेधून घेणारा दणदणीत अधिवेशन केलेलं आहे आणि मराठी पत्रकार परिषदेचे 2 सूत्रधार प्रमुख रोहिदासजी हाके आणि आमचे मार्गदर्शक गोपीदादा या ठिकाणी आहेत। यांच्या नेतृत्वाखाली इथून पत्रकार ग्रामीण पत्रकारांची टीम आपण पुण्याला नेलीत आणि एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा आनंद ग्रामीण पत्रकारांना दिला, त्याबद्दल मी आपले सगळ्यात आधी आभार व्यक्त करतो। आजच्या या निमित्ताने वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे रक्तदान किंवा आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी घेतलेला आहे। खरं म्हणजे हा सर वारंवार उल्लेख होतो की कार्यक्रम छोटेखानी आहे, पण मला असं वाटतं की इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती हा फार महत्त्वाचा आहे। कारण आम्ही 2 वर्ष आता आपण सगळ्यांनी जो कोरोनाचा कालावधी अनुभवलेला आहे किंवा ते जे काही जीवन आपण सगळं बघितलेलं आहे, तेव्हा 2च व्यक्ती रस्त्यावर होते। एक तर आपण वॉरियर्स म्हणून डॉक्टर्स आणि होते आणि पोलीस आणि पत्रकार हा घटकच फक्त रस्त्यावर होता, बाकी सगळे आपापल्या घरामध्ये आपापला जीव सांभाळून होते आणि पत्रकार हे स्वतःच्या जीवावर उदार होऊन हे रिपोर्टिंग करत होते। यातले बरेचसे पत्रकार मला असे माहिती आहेत की जे कोणासाठी तरी जागा मिळवून देणे, क्वाट मिळवून देणे, डॉक्टर उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे यासाठी धडपडत होते, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता। तर हा घटक फार महत्त्वाचा आहे आणि याच्या आरोग्याकडे खरं म्हणजे मी यापूर्वी पण अनेकदा सांगितलंय की पत्रकारांच्या आरोग्यासाठी, पत्रकारांच्या उन्नतीसाठी फार गांभीर्याने समाजातले वेगवेगळे घटक आहेत ते लक्ष देत नाहीत, खरं म्हणजे ते दिलं गेलं पाहिजे। जसं आपल्याकडे एक वाक्यप्रयोग केला जातो की शिकलेली आई घरादाराला पुढे नाही, घराला पुढे नाही, तसा एक पत्रकार जर शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहिला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने समाजाला पुढे नेण्याचं काम पत्रकार करू शकतो आणि म्हणून पत्रकाराच्या आरोग्यासाठी आज हे काही तपासणी शिबिर घेतलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याच्या प्रत्येकाच्या आमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्याची फार काळजी घेणं खरं म्हणजे आम्ही पण तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण 3 गोष्टी तर कंपल्सरी आम्हाला लागू आहेत सर आजारासारख्या, एक तर कमी झोप, अवेळी जेवण आणि प्रचंड टेन्शन। आता जे लोक आता हे सगळे आत्ता जी मंडळी आलेली आहे ही आधीच आत्ता 2 कार्यक्रम 2-3 कार्यक्रम करून या ठिकाणी आले, वेगवेगळ्या कार्यक्रमाला सातत्याने धावपळ करणे, त्याच्यामुळे अवेळी जेवण होते आणि अवेळी जेवणामुळे जे काही सगळे शारीरिक व्याधी निर्माण होतात याचे वेगवेगळे ज्याला आपण म्हणतो दुष्परिणाम पत्रकार भोगत आहेत। अनेक पत्रकार मानसिकदृष्ट्या पण काही अर्थाने बाधित होतात, काही शारीरिकदृष्ट्या आहे, काही मायग्रेन वगैरे किंवा डोक्याच्या किंवा पोटाच्या विकारांसारखे, जसं दीक्षित सरांनी आता सांगितलं डायबिटीस सारखे पेशंट अनेक पत्रकार आज डायबिटीसचे बाधित झालेले आहेत। याचं कारण ते आहे सातत्याने टेन्शन। बरं, सगळ्यांचं टेन्शन घेऊन वावरणारा हा जो घटक आहे पत्रकार, याचं टेन्शन कोणीच घेत नाही, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की याचं टेन्शन खरं म्हणजे बाकीच्यांनी घेतलं पाहिजे की हा सुदृढ राहिला पाहिजे। प्रत्येक वेळेस पत्रकारांना काही आर्थिक सहकार्य केलं पाहिजे असंही नाही किंवा काही त्यांच्यासाठी केलं पाहिजे असंही नाही, किमान त्याला मॉरल सपोर्ट देणं हा सुद्धा फार महत्त्वाचा असतं। आणि मी आपलं विशेष करून आज या पत्रकार संघाच्या डायसवर अभिनंदन यासाठी करेल की आपण आपला सगळा व्याप सोडून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या हितासाठी आपण वेळ काढून आलात आपण आणि मॅडम मी खरं तर आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल, आपलं अभिनंदन करेल की समाजामध्ये व्यापक अर्थाने चांगला विचार करणारे आपल्यासारखी माणसं आहे, म्हणून हा समतोलही टिकून आहे आणि हा समतोल तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचा आहे।
घडणाऱ्या घटना घडत राहणार आहे, जे काही चांगलं वाईट होणार आहे ते ना तुम्ही आम्ही थोपवू शकत ना थोपवलं जाणार आहे, पण त्याच्यातली तीव्रता कमी करण्याचं काम तुम्ही आम्ही करू शकतो। आणि म्हणून डॉक्टर असेल, पत्रकार असेल, हा सेवाभावी पेशा जो काही आपण स्वीकारलेला आहे, या पेशाला चांगल्या अर्थाने एकमेकांच्या सपोर्टिंगने, एकमेकांच्या सहकार्याने अजून पुढे नेण्याचं काम आपण करू। आणि पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दीक्षित सरांनी आता हे आरोग्य शिबिर म्हणून एक मसुदा लावून ठेवला, चांगली गोष्ट आहे की त्या निमित्ताने दीक्षित सरांनी, पण या भावना आहेत सर, या मागचा विनोद जर सोडला तर या भावना आहेत की या भावना आम्ही जिथे हक्काची जागा असते तिथेच व्यक्त करू शकतो। आणि म्हणून दीक्षित सरांनी मनमोकळेपणे आपल्याकडे सांगितलं, गमतीचा भाग सोडा, पण गरज झाली आहे पत्रकारांना त्या अर्थाने त्यांच्याकडे त्या नजरेने बघण्याची। आणि म्हणून समाजात चांगल्या गोष्टी जर घडाव्यात, लोकांसमोर याव्यात, त्याच्यातून सकारात्मक प्रतिबिंब उमटावा असं वाटत असेल तर पत्रकार हा खऱ्या अर्थाने सकारात्मक राहणे आणि सुदृढ राहणे हे फार गरजेचं आहे। त्यासाठी अशी शिबिरं आज छोटेखानी आहे, उद्या भविष्यात कदाचित अजून हाके साहेब आपण मोठं शिबिर घेऊया की अजून मोठे शिबिरं होतील। आणि वेगवेगळे डायस आहेत पत्रकारांचे, ते त्या डायसवर पण वेगवेगळे कार्यक्रम होतील, अजून आपण चांगले कार्यक्रम घेऊ। आपल्यासारख्या लोकांचं सहकार्य आम्हाला सातत्याने लागणार आहे। मला या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे आता परीक्षेचा कालावधी आहे दादा, आणि BA आणि MA जर्नलिझमचे विद्यार्थी येऊन बसलेले होते, मी सकाळपासून बडबडच करतोय त्यांच्यासोबत, मी त्यांचा सिलेबस कंप्लीट करणे, त्यांचं प्रॅक्टिकल करणे हे चालू होतं, म्हणून तिथून बडबड करून आता इथे आलं। मी हाके सरांना सांगितलं मी जरा शांत बसणार आहे, पण त्यांनी मला तरी उभा करून दिलं, मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, बोलवले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। पुनश्च आपलं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। उठल्यापासून सुरुवात होते सगळ्यात आधी पेपर, त्याच्याशिवाय कोणाचाच दिवस सुरू होतो, ते समाजामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे। आणि प्रत्येकजण म्हणतं की कोरोनामध्ये डॉक्टरांनी खूप हे केलं, डॉक्टरांनी खूप मदत केली, प्रत्येक डॉक्टरांनी केलं, पण पत्रकारांनी त्याच्याहून जास्त लोकांना जी जागृती करायला पाहिजे की कोरोनामुळे काय गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये, कशा काही गोष्टींचं जे डॉक्टर प्रत्येकापर्यंत नाही पोहोचू शकले ते शेवटी पत्रकारच पोहोचू शकेल प्रत्येकापर्यंत। आणि या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी। मराठी पत्रकार परिषद आज 83वा वर्धापन दिन आहे आणि 84व्या वर्षात पदार्पण करीत आहे। यानिमित्त पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर हे सातत्य आमचे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख सर यांनी सतत या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांसाठी एक दिवस राखीव म्हणून तपासणी करावी। खास हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पत्रकारांसाठी ठेवलेला आहे आणि त्यासाठी पत्रकारांनी आपल्या स्वतःची काळजीसाठी एक दिवस तरी आपले आरोग्याची तपासणी आपण जिथं असाल तिथं करून घ्यावी अशी कळकळीची विनंती आमचे विश्वस्त SM देशमुख सर यांनी केली होती। गेल्या वेळेस कोरोनात महाराष्ट्रातील 155 ते 60 पत्रकार देवाज्ञात आले, त्यासाठी शासन कुठल्याही मदतीसाठी समोर आली नाही, पण आमची जे मातृ संस्था आहे मराठी पत्रकार परिषद आणि विश्वस्त SM देशमुख, किरण नाईक असो, आपले पाबळे सर असो, यांनी सातत्याने पत्रकारांशी संपर्क ठेवून त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून आणि महाराष्ट्रातील पत्रकारांना आणि त्याच्या कुटुंबियांना मदत केली। मित्र, हे मराठी पत्रकार परिषद म्हणजे हे आपलं गेल्यावर आणि हे आज आपण समोर असल्यावर ते आपल्याला मदत करतेच, पण आपण गेल्यावर देखील आपल्या कुटुंबाच्या बरोबर राहणारी मराठी पत्रकार परिषद आहे। तर आज 83वा वर्धापन दिनानिमित्त आपण आज पत्रकारांची आरोग्य तपासणी ठेवली होती। त्यानिमित्त आपले कुसंब्याचे पण आपले ठाकरे हॉस्पिटल इथं हॉस्पिटल असलेले आपले MD डॉक्टर आदरणीय डॉक्टर शिंदे साहेब यांनी भरपूर वेळ दिला, त्यांचे मी धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच इथल्या मॅडम आयरे मॅडम त्यांनी पण आपला स्वतःचा व्यवसाय बंद करून पत्रकारांसाठी जो वेळ दिला
यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मार्गदर्शक अनिल चव्हाण सर हे सतत धावपळीत असतात. धावपळीचं जीवन आहे त्यांचं, इकडे तिकडे असं, पण त्यांनी आमच्या फोनवर आपल्या उद्घाटनासाठी हो म्हटलं आणि आले. आणि त्यांनी आपल्या परीक्षेच्या वेळेस त्यांचा तास चालू होता, आता वेळ असतानाही ते सोडून आपल्यासाठी वेळ दिला, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे खास करून मालेगावहून आलेले पठाण सर असतील, आपले शेख सर असतील, खास करून आपल्या पत्रकारांची भेट घ्यावी म्हणून खास करून ते पठाण सर आलेले. तसेच आमचे मित्र आणि पत्रकार आणि शिंदखेडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित सर हे खास करून आपल्या तालुका पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हो म्हणतात, येतो मी, पण आज त्यांनी वेळ दिला आरोग्य शिबिरासाठी, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या पत्रकार जे आम्हाला मार्गदर्शन करतात, सतत आमच्याशी संपर्कात राहतात, आमच्या तालुका पत्रकार संघाशी तसेच आपल्या मराठी पत्रकार परिषदशी, हे आमचे आदरणीय गोपीदादा लांडगे हे आमचे आजचे तरुण पत्रकार. कधी 10ची वेळ होती पण कोणी 10 वाजता आलेलं नव्हतं, पण दादा 10 वाजता हजर, वेळेवर हजर राहिली. या असे आमचे मार्गदर्शक दादा, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि आमचे सूत्रसंचालन करणारे गोरख पाटील हे पण धावतं, त्यांच्या पायाला बिंदी आहे दादा, ते आज कुठे ते परवा आळंदी ते कुठे पंढरपूर दिंडी करत फिरतात, पण आज सापडले ते गोरखराव पाटील यांनी